फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाळा सांग काय झालंय? मम्मा तू कुठे आहेस ग? लवकर ये ना, इथे माझं खूप छान होतंय ग. बाळा मला सांगितलं राजनी, तू रडू नको बरं. तुला माहितीये ना, तू रडलीस की मला खूप त्रास होतो. मम्मा कुठे गेलीस का मला सोडून? ये ना परत. नाही ग सारा, मी नाही येऊ शकत. मग मलाही नाही राहायचं इकडे. मम्मा मला खूप आठवण येते का तुझी? मला भेट ना ग प्लीज. सारा रडू नको, रडू नकोस. मी येईन तुला भेटायला. हा नक्की येईन, प्रॉमिस. तू आधी रडायचं बंद कर. मम्मा आता भेट ना, लवकर भेट ना. हो ग बाळा, भेटते. आज शाळा सुटली ना की भेटते. हा नको, आता भेट. मी शाळेत एकटीच चालली. भेट ना मला शाळेच्या इकडे. बरं ठीक आहे, मी येते. चल आता फोन ठेव, येते मी. सरकार, तुम्ही आणि काय काम काढलं म्हणत आमच्याकडे आज? एक महत्वाचं काम होतं म्हणून तुझी आठवण आली आहे. महत्वाचं आणि जोखमीचं काम आहे, करणार ना? अहो तुम्ही फक्त हुकूमच करा. त्या पोट्याला किडनॅप करायचं. या पिल्लाला वाटतं तितकं काम सोपं नाहीये, कळलं ना? कार्ट एकटं नसतं. आत्तापासून पाळत ठेवा. शाळा सुटली की काम संपवायचं, कळलं? सरकार तुम्ही बोला, फक्त त्याला कुठलं झाड कापून टाकू. सांगितलं तेवढं काम कर. स्वतःचं डोकं चालवू नकोस. जी सरकार. किडनॅप करायला सांगितलं, किडनॅप कर. आणि मी सांगतो तिथे आणून सोडायचं त्याला, कळलं? हा सरकार. हे घे. टोकन आहेत कामाचे. लक्षात ठेव, काम फसता कामा नये. सरकार तुम्ही काय म्हणजे काहीच काळजी करू नका. हे काम झालंच म्हणून समजा. माझं नाव कुठेही येता कामा नये, कळलं ना? जे चल निघ, निघ. चला रे. वा, आता त्या राजची काही खैर नाही आणि घडलेल्या गोष्टीची माझा काही संबंध नाही. कार्तिकी, आता बघतो तू तुझ्या राजला कसं वाचवतेस ते. पार बोल. अरे काय हे, तू सराला एकटीला शाळेत जाऊ दिलंस? आपण नेलं असतं ना तिला शाळेत एकत्र. अगं मी सोडतो म्हणत होतो तिला, पण माझं काहीतरी ऐकेल तर ना. एवढी रागवलेली होती की ड्रायव्हरला घेऊन गेली बरोबर. हो, आणि तूही काही बोलला नाहीस तिला. कमाल झाली हो तुझी. घरच्याच गाडीने गेली ना ती, आणि ड्रायव्हर आहे बरोबर, पोचेल व्यवस्थित, काळजी करू नकोस तू. तरी पार्थ, आय एम वरीड ना. ते काय नाही, आपण आधी ती व्यवस्थित शाळेत पोहोचले का नाही हे बघूया आणि मगच ऑफिसला जाऊ. ओके मॅडम, जसं तुम्ही म्हणाल तसं. पण जरा जास्तच काळजी करायला लागलीस ना तिची. चला.
मम्मा तू का गेलीस ग मला एकटीला सोडून? तुला आता मी नाही आवडत ना? मग का गेलीस ग? मला नाही ना तुझ्यासोबत प्लीज. सारा अगं काही बोलू नकोस तू आता. तू ना रातच्या घरी का राहतेस? माझ्यासोबत का नाही राहत? मम्मा मला तुझ्यासोबत राहायचंय ग. घेऊन चल तू मला. सारा मी नाही नेऊ शकत माझ्या बरोबर तुला. पण का? कसं समजवू मी तुला? मम्मा तू काहीही सांगू नकोस मला. तू मला घेऊन चल ना ग. मला तिथे कोणी प्रेमाने वागवत नाही ग. मला काल तुला भेटू पण नाही दिलं. तू इतकी समोर होतीस तरी काकूने गाडी नाही थांबवली ग. म्हणून मी खूप रडले. सुद्धा खूप वाईट वाटलं. खोटं बोलू नकोस. जर तुला वाईट वाटलं असतं ना तू घेऊन गेली असतीस मला. अगं अगं तसंच आहे तर तुझं पण माझ्यावरती प्रेम राहिलं नाहीये. तू पण पप्पासारखं मला मारणार ना? पार्थने मारलं तुला? हो. मी त्या निकिता मावशीला रागाने बोलले म्हणून पप्पांनी मारलं आणि तिने पण मला मारलं. असं उलट नाही बोलायचं मोठ्यांना. ती तुला खूप वाईट बोलली ग. मग मला खूपच राग आला. मी समजवेन त्यांना. हा मी बोलेन त्यांच्याशी. पण तू ऐकशील माझं? काय? सारा असं उलट बोलायचं नाही कोणाला. हट्ट करायचं नाही आणि पप्पांची काळजी घ्यायची. ते पण एकटे आहेत ना बाळा. नाही तिने सोडलं तर पप्पा एकटं राहील ना? कोण? तीच ती निकिता मावशी. मला तिची खूप काळजी वाटते रे. ती पोचली असेल ना नीट शाळेमध्ये. अरे आज रागवली आहे ना ती. तिला आता बघितल्याशिवाय माझ्या जीवात जीव येणारच नाही. निकिता किती काळजी करतेस तू साराची. पण पार्थ मी अजून तिचं मन नाही जिंकू शकले. ती माझ्याशी नीट बोलतच नाही. हॅलो नमस्कार. मी आसावरी कुलकर्णी बोलतेय. बोला काय काम आहे? मी पेपरमधली तुमच्या कंपनीची ॲड वाचली हां. आणि त्या जॉबसाठी मी फोन केलाय तुम्हाला. अच्छा अच्छा. तुम्ही एक काम करा, तुमचे सर्टिफिकेट्स आणि रिझ्यूम घेऊन तुम्ही संध्याकाळी ऑफिसमध्येच या. अच्छा ठीक आहे सर. संध्याकाळी माझा इंटरव्ह्यू होईल का? हो. माझ्या दिवसभरातल्या सगळ्या मीटिंग संपल्यानंतर संध्याकाळी तुमचा इंटरव्ह्यू होईल. ओके सर. थँक्यू. ओके. तुला कोणी वाईट बोललं ना तर मला खूप राग येतो. मी उलट बोलणार. असं कसं ग बाळा? ते मोठे आहेत ना तुझ्यापेक्षा. हा मोठ्यांना आपण उलट बोलतो का? तुला असं शिकवलंय का मी कधी? नाही पण मला नाही आवडत मम्मा ग. सारा असं नाही करायचं बाळ. छान मुलासारखं वाग ना जरा. हा इतका हट्ट करशील तर कसं? मम्मा काय करतेस सारा तू? हे हा बाजूला हो. आणि तू शाळा सोडून इथे काय करतेस? बघितलंस ना पार्थ? मी तुला म्हटलं होतं ना यामध्ये साराचा काही एक दोष नाहीये. ती कार्तिकीच फितवतीये तिला आपल्या विरुद्ध साराचे कान भरतीये ती. मी माझ्या मम्माला भेटायला आली. तू काही मध्ये बोलू नकोस. सारा ही तुझी मम्मा नाहीये आणि पुन्हा हिला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. पार्थ रे प्लीज प्लीज तू गप्प बस. तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलू नकोस. तुझा संबंधच काय आमच्या दोघांशी? हा का आमच्या आयुष्यात लुडबुड करतेस? जगू दे ना आम्हाला सुखाने. सोड आमचा पिछा. बास झालं.
अगं का फसवतेस या छोट्या साराला? आम्हाला झालं ना फसवून. बास, थांबव तुझे हे खेळ आणि हे सगळे डावपेच. खेळ डावपेच. पार्थ, अरे काय बोलतोयस तू? सारा, तुला कळत नाहीये का आम्ही काय सांगतो ते? तू तुझ्या पापाशी सुद्धा आता खोटं बोलायला लागलीस. हा, ही तुझी आई नाहीये, ही तुला फसवतीये. कळतंय का तुला आम्ही काय सांगतो ते? कळतंय का? पार्थ, अरे काय करतोयस? असं बोलतात का लहान मुलींशी? सारा, अगं तू का ऐकत नाहीयेस पप्पांचं? असं का वागतेस तू? तुझ्या अशा वागण्याचा आम्हाला सगळ्यांना किती त्रास होतोय माहितीये का तुला? आम्ही काय करावं असं वाटतंय तुला? तू प्लीज जा इथून. मला तू नाही आवडत. मम्मा प्लीज तू मला इथून नाही. सारा, प्लीज. सारा, सारा सोड. सारा सोड. सारा, मला हात उगारायला लावू नकोस. सोड. का तिच्यावर उगाच राग काढतोयस तू? तिने काय केलंय? त्या दिवशी सुद्धा तू तिच्यावर हात उगारलास. एक मिनिट. मी माझ्या मुलीशी कसं वागायचं हे तू मला शिकवू नकोस. बघतीस ना ती कशी उलट बोलते ते? ह्याच्या आधी बोलत होती कधी? हे सगळे तुझ्या संगतीचे परिणाम आहेत. तेव्हा हात जोडून सांगतो, तुझा आणि आमचा काहीही संबंध नाहीये. तेव्हा यापुढे साराला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. कृपा करून आमच्यापासून लांब राहा. चल. पार्थ, अरे सारा चल. पार्थ, बाबा प्लीज ना. तुम्ही सारा, मी आहे ना. हा, पार्थ, ऐक ना रे. पार्थ, प्लीज. पार्थ. सूरज, काय हे अजून तयार झाला नाहीयेस? अरे ऑफिसला जायला उशीर होतोय ना. होऊन देत. सूरज, काय झालंय? एवढा वैतागलेला काय आहेस तू? काही नाही, माझं त्या ऑफिसमध्ये जायचं मन होत नाहीये. बास. पण का? तुला सगळ्या गोष्टींची कल्पना असतानाही तू सूरज, अरे असं म्हणून कसं चालेल? सई, त्या ऑफिसमध्ये जाऊन काय करू सांग ना मला. तिथे मला साधे साधे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीयेत. तिथे इतरांसारखी नोकरी करून. सूरज, तुझं डोकं आधी शांत ठेव आणि चहा घे. सूरज, अरे तुला काय वाटतंय ते कळतंय मला, पण त्यावर ऑफिसला न जाणं किंवा घरात चिडचिड करत बसणं हा पर्याय नाहीये ना. आणि तसंही बाबांनी तुला समजावलंय ना, मग त्यावर थोडा विचार कर. हे बघ सई, बाबांनी जे समजावलंय, जे सांगितलंय, त्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाहीये. मी तुला फक्त माझी बाजू सांगतोय. मला आता त्या ऑफिसमध्ये जाणं शक्य नाही. अगं त्या ऑफिसमध्ये साधं गेलो तरी मला सगळ्या गोष्टी आठवतात. मला राग येतो, माझी चिडचिड होते. सूरज, थोडे दिवस तुझा हा राग बाजूला ठेव. जे झालं ते चूक की बरोबर हा विचार करत बसू नकोस. उलट जे झालं त्याबद्दल दादांची माफी माग, त्यांना सॉरी म्हण. आणि सूरज, हळूहळू त्यांचा विश्वास संपादन कर. न केलेल्या चुकीची माफी मागायची, सॉरी म्हणायचं. अवघड आहे सई. सूरज, अरे अवघड आहे पण अशक्य नाहीये. तुझ्या एका सॉरीने जर पुढचा मार्ग सुखकर होत असेल तर काय हरकत आहे? त्याने मारलेली ती कानाखाली मी कशी विसरू साई? सूरज, अरे नको विसरूस. मीही तेच समजावते ना तुला. त्या दिवशी जे काही झालं ते अजिबात विसरू नकोस. उलट लक्षात ठेव, दादांची माफी मागताना, त्यांचं सगळं ऐकताना, त्यांच्याकडून बिझनेसचे डावपेच शिकताना हे सगळं लक्षात ठेव. पण तरीही त्यांचा विश्वास संपादन कर. आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल ना की बिझनेसचे सगळे निर्णय घ्यायला तू सक्षम आहेस, त्या दिवशी या अपमानाचा हिशोब पूर्ण कर. तेव्हा विचार कर. विचार काय करायचा सई? तू म्हणतेस तर ते योग्यच असेल. मी आता असंच करेन.
राज, तुला पायाला लागलंय ना, मागच्या दिवस शाळेत मस्ती करायची नाही. हो बाबा. डबा पूर्ण खायचा, अर्धवट ठेवायचा नाही. बरं. आणि शाळा सुटल्यावर मी काय सांगितलं लक्षात आहे? हो. शाळा सुटल्यावर कुठेही जायचं नाही, कोणी सोबत यायचं नाही, कोणी अनोळखी माणसाने काही खायला दिलं तर खायचं नाही. बाबा, मोठी आहे मला हे रोज सांगते. अच्छा, मी तू मोठ्याची नक्कल करतोय. तर मी घरी जाऊन आईलाच सांगतो तुझं नाव. बाबा, काय रे? काल तुम्ही त्या काकूला का ओरडलात? त्या खूप चांगल्या आहेत, त्या माझे लाड सुद्धा करतात. काल त्यांच्यामुळे नव्हतं पडलं माझ्या पायावर दूध, मीच घाई केली म्हणून माझ्या पायावर दूध पडलं. सापडला. साहेबांनी सांगितलेला हाच तो मुलगा. आज जरे याला तुला नाही कळायचं. दिसतात तशी नसतात रे लोक. त्याचा बाप त्याचा बरोबर नसताना त्याला आत्ताच उचलला असता. घाई नको, शाळा सुटेपर्यंत थांबूया आपण. तू शाळेत जा बरं, तुला उशीर होतोय ना. चल. बाबा, माझा पाय खूप दुखतोय. म्हणूनच सांगितलं आजच्या दिवस मधल्या सुट्टीत नको खेळूच. आपण शाळा सुटली की डॉक्टरांकडे जाऊ. ठीक आहे? चालेल. चल, सांभाळून जा रे. हो.